होतं, मला आठवतं, मी पालकमंत्री होतो, महाविकास आघाडीचं सरकार होतं. सुरजागडमध्ये मायनिंगला परवानगी देऊन जवळपास अनेक वर्ष झाली, पण मायनिंग चालू होत नव्हती. सगळे विरोधामध्ये होते, त्याला घाबरत होते. नक्षलवादी येतील, कंपनीच्या लोकांना मारतील, कामगारांना मारतील, तिथल्या पोलिसांना मारतील. अरे मी बोलो, असं करून सरकार नक्षलवाद्यांना घाबरलं तर चालते का? मी बोलो, तुम्ही करत नसाल तर हा पालकमंत्री स्वतः जाऊन सुरजागड चालू करेल. आणि मी जाऊन अंबादास सुरजागडचा प्रकल्प चालू केला. 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली. आता 10,000 लोक काम करतायत. आता पुन्हा 60,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट तिथं स्टील इंडस्ट्रीमध्ये होती आहे. लोकांची आता रांग लागली. परब साहेब, माहिती घ्या तुम्ही, तिथे सुरजागडमध्ये आज फक्त नक्षलग्रस्त नक्षलवादी तर जे त्यांना घालवायचे वरती त्यांना घालवलेच, परंतु जे उरले ते पण घाबरून सरेंडर झाले. आणि लोकांच्या हाताला आम्ही काम दिलं. तिथं शाळा, आरोग्य, रस्ते दिले. लोकांचं पूर्ण माइंड डायव्हर्ट झालं. नक्षल मुक्त गडचिरोली होतोय. आणि इकडून आता जवळपास नक्षलचा बिमोड एवढा झालाय की सगळे मोठे नक्षलचे गँग ज्यांच्यावर लाखो करोडो रुपयांचं इनाम होतं हे सरेंडर झाले. ही अचिव्हमेंट आहे.